नमस्कार मैत्रिणींनो, आज नाश्त्यासाठी होता इडली सांबार आणि चटणीचा बेत। त्यासाठी काल काय केलं, 2 वाटी तांदूळ आणि 2 वाटी मिक्स डाळी, म्हणजे जे काय घरात डाळी असतील, मूग डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, सगळ्या डाळी मिक्स केल्या। म्हणजे 4 वाटी धान्य झालं। तांदूळ आणि डाळ हे स्वच्छ धुतलं, 2 चमचे त्यात मेथी दाणे टाकले, छोटे चमचा, आणि 5-6 तास भिजत ठेवलं। रात्री हे असं बारीक वाटून घेतलं मिक्सरला आणि स्टीलच्या डब्यामध्ये फर्मेंट करायला ठेवून दिलं रात्रभर पीठ। माझ्याकडे मोठं स्टीलचं पातेलं नव्हतं, त्यामुळे डबा घेतला स्टीलचा धुवून आणि त्यात हे रात्रभर फर्मेंट झालं पीठ। सकाळी इडली पात्राला तेल लावून त्यात हे मिश्रण लावून घेतलं सगळं आणि इडल्या वाफवत ठेवल्या। माझ्याकडे ना सुरुवातीला एक भांडं होतं इडलीचं, पण तो कुकर आता जुना झाला, त्यामुळे मला नवीन भांडं आणावं लागलं। तर ते छान मिळालं भांडं, आकार पण मस्त आहे त्या भांड्याचा। इडली वाफवत ठेवली भांड्यामध्ये आणि इकडे सांबार फोडणीला घालून घेतलं। आज काय विशेष सांबारसाठी मेहनत घेतली नाही। आपण जसं तूर डाळ, शेंग, वांग ज्या काय असतील भाज्या त्या सगळ्या वाफवून घेतल्या आणि सांबार मसाला घालून फोडणी घालून घेतली। इडली वाफवून होईपर्यंत इथे सांबार तयार झालं आणि ओल्या नारळाची चटणी केली आणि गरमागरम नाश्ता दिला सगळ्यांना। सगळे खुश आज घरात। नेहमी काय मी इडली करत नाही, पोहे, उपमा, शिरा, घावणे, आंबोळी असं असतं, इडली केव्हा तरीच होते। तर मंडळी, तुम्ही नाश्त्याला काय काय करता जरा मला कमेंट करून कळवा। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।